नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. अर्थ खातं सर्वात नालायक खातं, 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली. अर्थमंत्री अजित पवारांवर शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटलांची टीका. 2.5 महिन्यामध्ये हे विघ्न दूर व्हावं म्हणत अजित पवारांवरून पुन्हा एकदा नाराजी. अर्थ खातं सर्वात नालायक खातं, शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटलांनी अर्थमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडून गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचं समर्थन. एका खात्यानं दुसऱ्या खात्याला नालायक म्हणणं हे धक्कादायक. अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न. गुलाबराव पाटलांनी अर्थ खात्याचा नालायक उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांची टीका. पाटलांनी अजितदादांवर टीका केली नाही, त्यांनी अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला. संजय शिरसाट यांची सारवासार. विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार, 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, मात्र माध्यमांसमोर बोलणं अयोग्य. कुणालाही जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार नाही. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल. कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको. नाव न घेता अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवेंवर टीका. मी फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे म्हणाले. शिवरायांची शपथ घेत आमदार राजेंद्र राऊतांचा दावा, तर राजेंद्र राऊत बोलले ती सगळी फडणवीसांची भाषा. जरांगेंची टीका. ओबीसीतून आरक्षण देणार असं फडणवीस, शिंदे, अजित पवार यांच्याकडून लिहून आणा. जरांगेंनी राजेंद्र राऊतांचं आव्हान स्वीकारलं. मराठा आरक्षणाचं महाविकास आघाडीकडून लिहून घ्या. राजेंद्र राऊतांनी जरांगेंना दिलेलं आव्हान.